फक्त मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही जो आम्हाला टार्गेट होतं त्याच्यामध्ये आमचे बंधू आणि मी ओपनिंगला होतो, त्यामुळे आम्हाला आणि सर्वांनी आम्ही ठरवलं होतं की चेसेबल आहे, इझी आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये माझी बॅट देखील चांगली चालली, त्याच्यामुळं आम्हाला तो कॉन्फिडन्स आला. पण नंतर जशा विकेटा पडल्या आणि शेवट पाहिलं की 6 बॉल 14ची मॅच, पण त्या ठिकाणी तुषार सर आणि वरुण त्या ठिकाणी होता, त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की तुषार सराच्या बॅटमध्ये जर बसला तरी आपल्याला ते 2 षटकार येतील. पण त्याचबरोबर वरुणचं पण तेवढाच हिटर आहे आणि त्यांनी ती मॅच आम्हाला जिंकून दिली. त्याबद्दल मी त्याचं देखील आणि माझ्या सर्वच खेळाडूंचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं VSP ट्रॉफी, विनायकराव शेळके स्मृती चषक, आणि त्या चषकात मुख्य आयोजक म्हणून तुमची भूमिका असते, परंतु इथं समोर अनुश्री चषक, आणि काय सांगाल या आयोजनाबद्दल, क्रीडांगणाबद्दल? या ठिकाणी जेव्हा एक 4 दिवसापूर्वीच मी त्या ग्रुपला ॲड आहे व्हॉट्सअपच्या, पण तेव्हा मी जेव्हा व्हिडिओ पाहिले तेव्हा यायची एवढी उत्सुकता वाढली. कारण की म्हणलं एवढं छान ग्राउंड आहे, पाठीमागं जरी डिक्लेअर झोन असला तरी एवढा निसर्गरम्य ठिकाणी ही जी स्पर्धा आहे, आणि बाउंड्री म्हणा साईडला एवढा हिरवळ परिसर आणि विकेट देखील छान बनवली आहे, त्याच्यामुळं आम्हाला येतानाच एवढी उत्सुकता होती. आणि 1 लाख रुपयाचं हे पारितोषिक या ठिकाणी त्यांनी ठेवलं आहे. मला वाटतं पर्व 4थं आहे, आमची पहिलीच वेळ या ठिकाणी यायची आहे. पण खरंच एक चांगलं नियोजन, आयोजन, चांगलं मैदान या ठिकाणी आहे आणि खेळाडू नक्कीच या ठिकाणी खेळाबरोबर देखील याचा आनंद खेळाडू या ठिकाणी घेतात. मनापासून धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने संबोधित केलेला आहे. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅचेस आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर मॅन ऑफ द मॅच. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त मॅच रंगलेली आहे. एका बाजूला 2 पुनर्वसन तर दुसऱ्या बाजूला सुरूर संघ. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलात, अनिकेतजी कामटे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. एका बाजूला शिवशक्ती 11 सुरूर आणि त्यांचे विपक्ष BCC धोम पुनर्वसन अशी लढत आहे. या टीम शिवशक्ती 11 सुरूरने टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धोम पुनर्वसन या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सुशांत शिंदे दाद्या 3 बॉलच्या पाठीमागे 6. गौरव पोळ ही जोडी आहे. ऑनसाईडला बॉल वळवलेला आहे. खेळाडू जातात वेगाने. बॉल अडवतील का? हो, सीमारेषे लगत बॉल अडवला गेलेला आहे. गोलंदाजीमध्ये अमोल बांदल जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत शिवशक्ती 11 सुरूरचे आणि षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. 5 बॉलचा मित्रांनो खेळ संपलेला आहे आणि बॅटिंग करताना टीम धोम पुनर्वसन या टीमने बनवलेल्या धावा आहेत 9-0 गडी बाद. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. तुम्ही पाहताय, अनुभवताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. या षटकातला शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरतून निघतोय. अमोल बांदल. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 1 नो आहे का? म्हणजे 4च बॉलचा खेळ झालेला. आपण करेक्शन करूया. त्याचबरोबर प्रत्येक मॅचला जो सामनावीराचा पुरस्कार मिळतोय ती जर्सी तुम्हाला परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल, आणि तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे इथे विकेटचं पतन होते. खेळाडू क्रमांक 1 बाद होईल. टीम धोम पुनर्वसनला धक्का क्रमांक 1. 10 धावा स्कोर बोर्ड वरती येत आहेत आणि इथे पहा डावकुरी हाताने टाकलेला बॉल आणि त्याला टोलवताना मिड ऑफला केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहा विकेटचं पतन. धक्का लागलेला आहे. तो धोम पुनर्वसन या टीमला पहिला. फलंदाज क्रमांक 1 माघारी, अर्थात गौरव माघारी जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सचिन मांढरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत. षटकातला शेवटचा बॉल शेष आहे. सोडून दिलेला बॉल आहे. पाठीमागच्या बाजूला वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. बॉलर तयार. बॅकफुटचा पंच आहे. बॅकअपला खेळाडू नाहीयेत. 1 टप्पा बॉलला अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे
सरळ 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम बीसीसी धोम पुनर्वसन या टीमने बनवलेल्या धावा तब्बल 15 आहेत. हाय बॉल पाठवलाय, सीमा 16 धावा धाव फलकावरती. इथं आपण करेक्शन करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. प्रथम बॅटिंग करताना टीम बीसीसी धोम पुनर्वसन या टीमने बनवलेल्या धावा आहेत. सुशौरी यांना मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. दबाव वाढवावा लागेल. या मॅच मध्ये दबाव क्रिएट करावा लागेल. सुशांत शिंदे 5 बॉल 16. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट आलाय. धावा तर कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. सुशांत शिंदे यांचा लोअर फुलटॉस वरती मारलेला हा टोला होता. ताकदीचा चांगल्या प्रकारे वापर केला होता आणि बॉल पाठवला सीमारेषा पार षटकारासाठी. तो फटका होता. बॉलवर तयार. ओ, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 1 धाव प्राप्त होते. चोवीस वरती 1 बॉलर तयार. ओ, इथे टप्पा पडल्यानंतर रंगावरती येणारा बॉल. सिंगल प्राप्त होईल काय बॉलच्या पाठीमागे? हो, तर निश्चित सिंगल धाव प्राप्त होतीये. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गौरव आता यांनी कमबॅक केलेला आहे. 1 बॉल महागडा टाकला, 4 बॉल चांगले टाकलेले आहेत. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. गौरवने 5 बॉल टाकले, 9 धावा खर्च केलेले आहेत. एका बाजूला धोम पुनर्वसन टीम 25 वरती 1. शेवटचा बॉल षटकातला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. या गोष्टी आज प्रखरतेने टाळाव्या लागतील. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचं ताबा हा तुम्हाला चांगलाच ठेवावा लागेल. शेवटचा बॉल शेष आहे. गौरव पुन्हा तयार आहे की युवा ऑलराऊंडर डावकुरे आताचा गोलंदाजी मार्गवरतून निघतोय. समोर आहे सुशांत शिंदे दाद्या. फक्त या बॉलला हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका आहे. दिशा दिली. डीप कव्हरला खेळाडू आहेत. सिंगलला जाऊ मिळेल आणि स्ट्राईक सुशांत शिंदे दाद्या आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना टीम धोम पुनर्वसन या टीमने बनवल्या धावा 27. गडी गमवला 1. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज थँक्यू. अनुश्री चषकाचा थरार. सूरज मोहिते गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. अनुश्री चषकाचे वारे आता सर्वत्र वाहू लागलेले आहेत. आज उद्या 1 गाव 11चे संघ सहभागी होणार आहेत. शनिवारी तालुका हाप आहे आणि रविवारी खुला गट आहे. म्हणजे अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेची रूपरेषा आहे. बॉलर तयार. सूरज मोहिते ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. 8व्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला बॉलने भरारी घेतलीये, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. थँक्यू डीजे. सिंगल मिळालेली आहे या बॉलच्या पाठीमागे. निश्चित पाठीमागच्या बाजूला गोशांकित क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन आहे, त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. तुम्ही पाहता अनुश्री चषक पर्व क्रमांक 4. राजू शेठ शिर्के यांची घरची लक्ष्मी कन्या अनुश्री आणि हिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. मित्रांनो, राजू शेठ शिर्के यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त हे पर्व क्रमांक 4 पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. एका चांगल्या आयोजनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे. 2 खेळाडू कक्ष, प्रगल्भा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. पहा, बॉल तुम्हाला चेक करता येणार नाही, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल.
आयोजन समितीने या ठिकाणी एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की बॅटिंग टीमने बॉल चेक केलेला आहे, त्यामुळे बॅटिंग टीमला 2 धावांची पॅनल्टी लागते, याची आपण नोंद घ्या. ही सूचना आयोजन समितीने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ही सूचना आम्ही दोन्ही संघांपर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहोत. त्यामुळे ज्यावेळेस पहिला डाव संपेल त्यावेळेस मात्र या 2 धावा त्या स्कोअर बोर्डमध्ये ॲड केल्या जातील, म्हणजे जर बॅटिंग केली आहे तर वजा होतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू बॉलच्या खाली येतील का, तर नाही. बॉल सिंगल धाबेसाठी चाललेला आहे, परंतु ही 2 धाबांची पॅनल्टी शेवटी ऍड केली जाईल, याची आपण नोंद घ्या. एका बाजूला सूरज मोहितेने चांगली गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. वाखाडण्याजोगं षटक आहे. धावसंख्येचा वाढलेला वेग सूरज मोहितेने कमी केलाय. विकेट जरी मिळाली नसली ना तरी बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. या आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलंय सचिन मांढरे आणि सुशांत शिंदे या जोडीला. शेवटचा बॉल आहे, षटकातला शेष आहे. चला आपण थोडीशी घाई करूया. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना शिवशक्ती 11 सुरूर या टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 पुनर्वसन या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे. धावा 31, गडी गमावलेला आहे तो 1. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. चला आपण थोडीशी घाई करूया का. आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 31. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुशांत शिंदे बॅटिंग करताना 11 बॉलच्या पाठीमागे 20. सचिन मांढरे 5 बॉलच्या पाठीमागे 4. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. रोहित पवार ज्याने पाठीमागच्या एका मॅच मध्ये खेळ उल्लेखनीय केला होता, असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतो. रोहित पवार ऑलराऊंडर आहेत, सुरूरचे गोलंदाजी मार्गवरती येतील. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4, जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. रोहित पवार गोलंदाजी मार्गवरती येतात. एक युवा ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग मध्ये सुशांत शिंदे. दाद्या लोअर फुल टॉस, त्यालाही पाठवलं. सी कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे सुशांत शिंदे दादा यांचा वार. बॉल सीमा पार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू. सुशांत शिंदे दादा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. क्रिकेटच्या पटलावरती दादा या नावाने प्रसिद्धी यांची आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला बॉल, म्हणजे या नावाने या खेळाडूची क्रिकेटच्या पटलावरती नाव लौकिकता आहे. सिंगल मिळालेली आहे. रोहित पवार यांनी आता कमबॅक केलेला आहे. हो, आणि कमबॅक तुम्हाला करावं लागतं, कारण मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो आणि खराब वेळी बदलते. आणि त्यानंतर रोहित पवार यांनी कमबॅक केलंय. स्ट्रायकर एंडला सचिन मांढरे. हो, चांगलाच बॉल टाकलेला आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली. स्ट्रायकर एंडला बॅकअप नव्हतं. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. एका बाजूला धावसंख्या धावफलकावरती 39 धावा, एक गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 27 वरती सुशांत शिंदे बॅटिंग करतायत. एका बाजूला सचिन मांढरे 5 वरती बॅटिंग करतायत. 4था बॉल. 8व्या बॅटने ताकदीचा केलाय वापर. टायमिंग केलंय प्रॉपर. बॉल पाठवलाय कृष्णा नदी पात्रामध्ये. सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे धडाकेबाज बॅटिंग करतायत. धुमाकूळ घातलाय आज मोठ्या फटक्यांचा. या बॉलची कहाणी सुशांत शिंदे यांचा फटका आहे तुफानी, आणि सुशांत शिंदे नावाचे आले सुनामी. धावसंख्येचा वेग वाढलाय बघता बघता. 45 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. हाई बॉल. कॅच सुटलेली आहे. जीवनदान मिळत आहे. झेल पकडता आलेला नाहीये. आणि इथे पहा, या बॉलच्या पाठीमागे फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट, परंतु सुशांत शिंदे यांना मिळाले जीवनदान.
पाठीमागच्या बाजूला स्टंप आहेत, कोणाला यांना विनंती आहे की तो स्टंप आपण मैदानाच्या आतमध्ये आणून द्या. अनिश्चित या बॉलच्या पाठीमागे झेल तर सुटला, परंतु धावचित इथे क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला केलेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅचची सुरुवात होईल. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती रोहित पवार आहेत. 5च बॉल टाकलेले आहेत, 15 खर्च केलेले आहेत. अजूनही या षटकातला त्यांचा शेवटचा बॉल बाकी आहे. टीमची टोटल धावसंख्या आहे BCC धोम पुनर्वसन 46 वरती 2. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि नंतरचा टॉस या ठिकाणी आपण अनाउन्स करत आहोत. फटका हाही खेळलाय लाजवाब, बॉल चाललाय सीमा रेषा पार. आज मैदानाच्या आतमध्ये ओझरडे सुशांत शिंदे आणि धुडगूस घातलाय, मोठ्या फटक्यांचा बॉल पाठवला सीमा पार षटकात. आयोजन आलं ग, लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू सुशांत शिंदे यांनी आज विजयासारखी लकलकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. बॉल पाठवलाय हाई सीमा रेषेच्या पलीकडे, जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामुळे कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. कॅचेस या किती महत्वाच्या आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय, धावसंख्या धावफलकावरती आता वाढतीये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना धावफलकावरती आलेले आहेत 52. 2 गडी बाद. बॉलर तयार, आपटलाय बॉल. आडव्या बॅटने या बॉलला फक्त सन्मान दिलाय. सूरज मोहिते यांना पुन्हा एकदा बोलवलेला आहे. सूरज मोहिते यांनी या अगोदर चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 4च धावा त्यांनी या अगोदरच्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये आलेत, पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल खर्च केले. सुशांत शिंदे बॅटिंग करताना 16 बॉल 40 धावांचा खेळ केला. आज अर्धशतकाची चाहूल त्यांना लागली असेल. बॉलर तयार, ओ बॉल येऊ दिला, त्याला सन्मान दिलाय. स्ट्राईक वरती कुणाला आणलंय तर सुशांत शिंदे यांना आणलेला आहे. सूरज मोहिते ज्यांचा बोलबाला गोलंदाजीमध्ये या डावामध्ये राहिलेला आहे. काय गोलंदाजी केली या खेळाडूने. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे आणि गोलंदाजी मार्गवरती आता सूरज मोहिते आहेत, तर समोरच्या बाजूला सुशांत शिंदे आहेत. वैयक्तिक 40 धावांवरती बॅटिंग करतायत. आपल्या अर्धशतकी खेळीपासून 10 धावा ते दूर आहेत. शेवटचे 4 बॉल. सूरज मोहिते, आपटलाय बॉल, बॅकलिपचा वापर केलाय. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, परंतु हाय झेल निसटलेला आहे आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. बॅकलिपचा वापर केला होता. स्ट्रोक खेळताना लांबी कमी पडली होती. सूरज मोहिते यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकांना काय संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फटका झेपावत खेळला होता, म्हणजे अगदी हवेत जाऊन फटका खेळला होता. म्हणजे बॉल पर्यंत बॅटला घेऊन गेले, परंतु लांबी कमी पडली. आता वैयक्तिक 42 धावांवरती बॅटिंग करतायत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण यानंतर करणार आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. 2 विनिंग टीम ऑन साईडला. बॉल निघालाय आता फक्त आणि फक्त एका धावेसाठी. शेवटच्या आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. धावसंख्या 57, 57 धावा, 2 गडी बाद. चला थोडीशी आपण घाई करा. आपटलेला बॉल. इथे पंचांकडे दाद मागितलेली आहे या बॉलकडे, परंतु पंचांनी सांगितलं की 1 फ्रॉम दी ओव्हर. आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलेला आहे, जो एक रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात आता या बॉलची उंची पाहिली जाईल. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या बॉलची पडताळणी सुरू आहे. इट्स अ व्हाईट बॉल.
चला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला होता. मित्रांनो, अशा प्रकारची प्रणाली 2008 साली आली, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS, आणि त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. खोल टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो. फेक कोणत्या एंडला होते? तर स्ट्राईक एंडला. म्हणजे टार्गेट कोणाला करायचं आहे? तर सुशांत शिंदे यांना करायचं आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त होत आहेत. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते. बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत आता 45 धावांवरती सुशांत शिंदे बॅटिंग करतायत. 5 धावा दूर आहेत आपल्या अर्धशतकी खेळीपासून. डावातला शेवटचा बॉल. टीम धोम पुनर्वसन 60 वरती 2. एका बाजूला सूरज मोहिते, चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये. काही मोठा फटका या खेळाडूने फलंदाजांना खेळू दिला नाहीये. शेवटचा बॉल, फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली जेल निसटलेला आहे. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि इथे पहिला डाव संपलाय. 62 धावा बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम BCC धोम पुनर्वसन या टीमने बनवायच्या आहेत. शिवशक्ती 11 सुरूरला धावा 63, येणारे बॉल 30. आपण करूया टॉस, आणि टॉस मध्ये आवाज आहे अनिकेत कामटे सरांचा. एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी या, रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ आपण टॉससाठी या. थँक्यू डीजे. चला 2 विनिंग टीम आपण टॉससाठी या. निगडी आणि माफ करा लोणंद आणि त्यांच्या विरुद्ध धनगरवाडी 11 आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल आपला होत आहे. द्वितीय फेरीची मॅच आहे आणि त्याचा टॉस केला जाईल. चला लोणंद टीम आणि टीम धनगरवाडी टीम आपण टॉससाठी या. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. टॉस मध्ये जर एकच कॅप्टन असेल तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. टार्गेट मध्ये करेक्शन आहे. जो सामना मैदानाच्या आत सुरू आहे, बॅटिंग टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे टार्गेट जे 63चं आहे ते टार्गेट आहे आता 61चं. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यावी, कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमने बॉल चेक केला होता. त्यामुळे सर्व संघांनी काळजीपूर्वक या सूचनेकडे लक्ष द्या की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॉल चेक करता येणार नाही. आपण करूया एका महत्वपूर्ण मॅचचा टॉस. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. लोणंद टीम आलेली आहे. धनगरवाडी 11 आपल्याला यावं लागेल. त्याचबरोबर अंकुश भाऊंच्या शुभासे टॉस केला जाईल. पश्चिम भागातील एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या शुभासे हा टॉस आपण करावा. धनगरवाडी 11 जर आपण आला नाहीत तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. त्यामुळे टॉस मध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये येणं कंपल्सरी आहे. टीम धनगरवाडी 11 आपला टॉस या ठिकाणी होतोय. आपला प्रतिनिधी पाठवा, अन्यथा विपक्ष टीमला टॉस हा आयोजन समितीने सांगितलेला आहे की विन दिला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करूया. एका बाजूला लोणंद आहे, दुसऱ्या बाजूला धनगरवाडी आहे. आवाज कोण देणार? ओके, धनगरवाडी टीम नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल बट अ टेल. टीम लोणंदने टॉस जिंकलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये तुम्ही काय केलं होतं? आणि यावेळेस काय करताय? क्षेत्ररक्षण करताय. पाठीमागच्या मॅच मध्ये समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही रोखलं होतं? 53 धावसंख्येपर्यंत आम्ही रोखलो होतो. या मॅच मध्ये काय माइंडसेट आहे? ते आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या अगोदर धनगरवाडी विरुद्ध कधी सामना झालाय का? पहिल्यांदा होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. तुमच्याकडे मेन टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. फिल्डिंग परंतु आता बॅटिंग करायची आहे. तुमचा माइंडसेट काय आहे? आमचे बॅट्समन आहेत, आसिफ आहे, ओमकार आहे, तयारच आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये तुम्ही पहिल्या डावामध्ये काय केलं होतं? आम्ही फिल्डिंग बॅटिंगच केली होती. किती धावा बनवल्या होत्या? 53 केलं. या मॅच मध्ये कशी अपेक्षा आहे खेळाडूंकडून तुम्हाला? 60-70 रन तरी झाले पाहिजे.
पहिल्यांदा मॅच होतीये लोणंद विरुद्ध धनगरवाडी. आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दोन्ही टीम्सला देऊया. अंकुश मी तुमच्याकडे बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिल्या. राजू शिर्के यांचं आयोजन आहे, त्यांच्या कन्याच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. पसरणी गाव आहे, एक चांगलं क्रीडांगण, एक चांगलं आयोजन. आपला अभिप्राय कसा आहे? स्पर्धेचं सगळ्यात मोठं नियोजन आहे आणि या स्पर्धेबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. निश्चित थोडक्यात, परंतु त्यांनी लगेच शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचे आभार. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये टीम लोणंद टीमने टॉस जिंकत सांगितलं की आम्ही फिल्डिंग करतोय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम धनगरवाडी. या टीमला ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. 61 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि या 61 धावसंख्येचा डोलारा सांभाळण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सूरज मोहिते आणि अमोल बांदल ही जोडी आहे. सूरज मोहितेने काय कमाल केली गोलंदाजीमध्ये, कौतुकास्पद गोलंदाजी केलेली आहे. परंतु एका बाजूला सोमनाथ मांढरे ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. मॅचला होते प्रारंभ. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, खेळाडू येत आहेत, परंतु पहिलाच बॉल सीमारेषा पार. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं सूरज मोहिते यांनी स्वागत केलंय भव्य. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4, चौकार. पहिलाच बॉल आणि अडवताना बरेचसे अडथळे आले आणि हा अखेरकार हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलेला आहे. सरळ 4 धाब्यांसाठी सूरज मोहिते. काय क्वालिटी खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आज स्वतःला नव्याने या खेळाडूने सिद्ध केलंय. सोमनाथ मांढरे यांना चांगली बॉलिंग करावी लागेल, क्षमता आहे. बॉल क्रमांक 2 ऑन साइडला बॉल वळवला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज मोहिते आले. धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. बॉल पाठवला सीमा पार, षटकार. ऑन साइडला गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलंय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी एका बाजूला सोमनाथ मांढरे तयार. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे आणि ती भेदकता त्यांना अंमलामध्ये आणावी लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये सूरज मोहिते सारख्या खेळाडूची बॅट आज सळपलेली आहे. पहिल्या डावामध्ये सुशांत शिंदे यांचा जलवा आपण पाहिला, परंतु आता दुसऱ्या डावामध्ये सूरज मोहिते या खेळाडूचा खेळ आता बहरलेला आहे. बॉलर तयार. ओ चांगला बॉल टाकलाय, पंचांगडी अपील आणि इथे पहा बिग विकेट इज गॉन. मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज सूरज मोहिते इथे माघारी. बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतोय आणि पाय प्रेक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. सूरज मोहिते यांनी क्रीज सोडलं. त्याचबरोबर इबू बागवान सर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत आपण करूया. रोहित पवार ज्याने पाठीमागच्या एका मॅच मध्ये धडाकेबाज खेळ केला होता, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी शिवशक्ती 11 सुरूरने गमावलेला आहे. गोलंदाजी मार्ग वरती सोमनाथ मांढरे यांनी कमबॅक जोमाने केलं आणि महत्वाची विकेट टिपली. आणि ही ती महत्वाची विकेट होती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, एक लॉंग ऑनला आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हरला. बॉलर तयार. एका बाजूला सोमनाथ मांढरे. ओ बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला. त्यापेक्षा जास्तीचं काही फलंदाज रोहित पवार यांनी या बॉलच्या पाठीमागे केलं नाही. डॉट आलाय कारण स्वतःवरती संयम ठेवला आणि कधी कधी तुम्हाला तुमच्या डोक्यावरती आहे ना बर्फाचा खडाही ठेवावा लागतो.
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे संयम दाखवलाय रोहित पवार यांनी. संयमाने खेळलेला बॉल डॉट. षटकातल्या शेवटचे 2 बॉल सोमनाथ मांढरे राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, फुटबॉल स्टाईल तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु सिंगल मिळालेली आहे. पंच ठिकाणी कळवतायत. धावसंख्या 11, 1 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल शेष आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना. बॉल तयार. ओ इथे पहा, बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. आणखीन एका मोठ्या विकेटचं पतन. रोहित पवार निर्णायक मॅच मध्ये खास काही करू शकले नाही. नावाप्रमाणे बॅटिंग आज करू शकलेले नाहीये. जड पावलांनी जात आहेत माघारी. 2 धक्के सोमनाथ मांढरे यांनी दिली. सुरुवात खराब राहिली, परंतु सोमनाथ मांढरे यांनी शेवट चांगला केला या ओव्हरचा. आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज सोमनाथ मांढरे यांनी माघारी पाठवलेले आहेत याच ओव्हरमध्ये. आता गौरव गवळी मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू सुरूर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या 11, धावा 2 गडी बाद. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे. आता 50, येणारे बॉल 24. चला मैदानाच्या आतमध्ये या. धावत या फलंदाजाला विनंती करूया. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. एका बाजूला ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि बॉलिंग अटॅक मध्ये सुशांत शिंदे दाद्या गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. वाईच्या क्रिकेटच्या पटलावरती दाद्या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नावं होती. तुम्ही विराट कोहली यांचं टोपण नाव आहे चिकू, म्हणजे अशी बरीचशी टोपण नावं ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत. रिकी पॉन्टिंगला पंटर या नावाने क्रिकेटच्या पटलावरती ओळखलं जायचं. अनिल कुंबळे जम्बो या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध होते. म्हणजे बरीचशी टोपण नावं ही टेनिस बॉलच्या पटलावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरतून सुशांत शिंदे, स्ट्रायकर एंडला अमोल बांदल. आज डाव सावरावा लागेल अमोल बांदल यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. ऑन साइडला डिक्लेअर झोन आहे. पाठीमागच्या बाजूला सिंगलच मिळेल. पंचाकडे आपण बॉल सुपूर्द करूया. आणि कालचा खेळ जर आपण पाहिला ना तर नवीन महांगडे या ठिकाणी आम्हाला एक नवीन साळुंके या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट आठवण करून देतात की काल ओम मांगडे या ठिकाणी आम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतात. काल जो नवीन साळुंके यांनी खेळ केलेला आहे ना, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ते आमच्या गावचे करण आंबाल आहेत. आणि काल आणि बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत असे त्यांचे मित्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. परंतु मॅच महत्वाची आहे. एका बाजूला 12 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 ला झाले सुरुवात. या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार 1 लाख रुपयाचा आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई तुकाराम शेठ जेदे साहेब आणि त्याचबरोबर सुभाष शेठ गायकवाड उद्योजक खेड यांच्या वतीने मिळालेल्या स्पर्धेला बॉलर तयार सुशांत शिंदे. फटका समोर खेळलाय. लॉंग ऑफ क्लिअर होईल का? नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 खेळाडू बाद.
एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये अमोल बांदल यांच्या फटक्यातली लांबी कमी पडली आणि त्यांना जावं लागतंय माघारी. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक आहे युवा नेते पश्चिम भाग अनंत चिरगुटे साहेब यांच्या वतीने. तृतीय क्रमांक स्वप्नीलभाई गायकवाड युवा नेतृत्व. त्यानंतर पंकजदा वाडकर सामाजिक कार्यकर्ते आणि निलेश भैया भोसले बावधन यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाला विशेष सहकार्य. त्याचबरोबर विक्रांतदादा म्हांगडे युवा उद्योजक, प्रतीक शेठ शिर्के बंटी यांच्या वतीने विशेष सहकार्य पारितोषिक क्रमांक 5 ला. त्यानंतर सर्व ट्रॉफीज रितेश शेठ जमदाडे नगरसेवक यांच्या वतीने. सामनावीर पुरस्कार प्रणवदादा थोरवे. माधव सिरीज राजू ट्रेडिंग कंपनी राजू शिर्के यांच्या वतीने. धनाजी कोंडाळकर यांच्या वतीने बॉल. हे काय ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. बॉलर तयार. बॅटिंगसाठी विक्रम. आल्या पावली. बॉल वळवलाय. लांबी पडली आहे कमी. खेळाडू 3 बॉलच्या खाली, परंतु एकालाही बॉलच्या खाली येता जमलेलं नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. डाव सावरावा लागेल. विकेटची पतजड जी सुरू टीमची सुरू आहे ती थांबवावी लागेल. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का नाही. मित्रांनो, मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव करणं हे आपल्या हातामध्ये, आणि तो डाव इथे उभा करावा लागेल. टीम शिवशक्ती 11 सुरूर या टीमला. एका बाजूला टीम धोम पुनर्वसन या टीमने सुरुवात चांगली केली आहे. बॅटची कडा. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. सध्याच्या घडीला टीम सुरूरला पार्टनरशिपची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 1380चा आणि करंट आहे 9चा. याचा विचार करावा लागेल. म्हणजे थोडासा तफावत आहे. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 धावांचा तफावत. आता 20 बॉल 46ची गरज आहे. म्हणजे हा फरक आहे बॉल मधला आणि धावांमधला. आणि प्रत्येक ओव्हरच्या सरासरीचा आपण विचार केला तर बॉलर तयार. फुल टॉसला प्रत्युत्तर द्यावं लागेल. लांबी कमी पडली आहे आणि ते आणखीन एका फलंदाजाला माघारी जावं लागेल. ज्या प्रकारे सुशांत शिंदे यांनी फुलटॉसला योग्य न्याय दिले होते तसे फटके खेळावे लागतील टीम सुरूरला, परंतु लांबी कमी पडली. धक्का क्रमांक 4. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. एका बाजूला धावसंख्या 15 आहे. 4 फलंदाज कोसळलेले आहेत, परंतु इथून पुढे येणाऱ्या फलंदाजांना रन्स कुटावे लागतील, धावा बनवाव्या लागतील, लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष आज पराकोटीचा करावा लागेल. आज खेळ मैदानाच्या आतमध्ये अतुलनीय करावा लागेल. शुभम आलेत. बॅटची आतली कडा होती का हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. डॉट आलेला आहे. या ओव्हरमध्ये धावा फार कमी मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. येणाऱ्या आता 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहे धावा इथून पुढे 46 आणि येणारे बॉल आहेत 18. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. या वाटा शोधाव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. 18 बॉल 46 मॅच ऑन आहे. गौरव गवळी शुभम या जोडीला आज खेळ चांगला करावा लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. आपल्या फलंदाजीची लकप मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. ओव्हर नंबर 3 सचिन मांढरे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. 61चं टार्गेट आहे. चला घाई करा. फटका समोर खेळलाय. साइड स्क्रीनच्या वरतून बॉल निघाला. सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू आज समंदर की तलाश कर. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असताना खेळलेला हा मोठा फटका. बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. गौरव गवळी यांच्या बॅट मधून मोठा टोला आलाय. क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार.
बॉलर तयार. ओ गुडघा टेकवलाय, बॅक टू द बॉलर. खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळाडू आहेत, सिंगल मिळेल. आता डाव जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, कारण प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. आणि ही वेळ मैदानाच्या आतमध्ये बदलेल का हेच पाहावं लागेल. बॉलर तयार. फटकातच समोर खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू, लांबी पडली कमी. आणखीन एक फलंदाज माघारी, शुभम जातायत माघारी. धक्का क्रमांक लागलाय 5, टीम सुरूर. एका बाजूला आणखीन एक धक्का लागलेला आहे. 22 वरती 5, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्नही करणं फार महत्वाचं होतं, कारण समीकरणामधलं अंतर वाढत चाललेलं आहे. अन्यथा उशीर नको व्हायला, कारण असंही म्हणतात ना की उशिरा सुचलेलं एखादं, ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की एखादा विचार जर उशीर आला तर तो काय कामाचा नसतो, त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले मोठ्या फटक्यांचे, आणि आता उशीर नको व्हायला, परंतु लांबी कमी पडली आणि फलंदाजाला जावं लागलं ते माघारी. 3 बॉल बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. धावा आता मिळत नाहीये. समीकरणामधलं अंतर वाढत चाललेलं आहे. करंट रन रेट हा खाली पडतोय, कमी होतोय, आणि रिक्वायर्ड रन रेट वाढतोय, म्हणजे डबल आहे. सोडून दिलेला बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे. एका बाजूला टीम बीसीसी धोम पुनर्वसन या टीमने काय खेळ केलाय. सुरुवात सुरूरने धडाकेबाज केली होती. सूरज मोहितेने काय डावाची सुरुवात केली होती, चौकार आले होते, परंतु पहा त्यानंतर धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावला. एकाही फलंदाजाला मोठा खेळ अद्यापही करता आलेला नाहीये. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या 24. मॅच बनू शकते अजून, फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना लढावं लागेल. धावा कुटाव्या लागतात, आणि त्या धावा कुठल्या जातील का असं म्हणतात. मेहनती अशी गोष्ट आहे की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करते, आणि या मॅचचे विजयाचे दरवाजे सुरू टीमसाठी उघडे होतील का. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. विजयाच्या आशा थोड्याशा आता पल्लवित होत आहे टीम सुरूरच्या. बॉल सीमा पार. गौरव गवळीचा वार, षटकार. धावसंख्या 30 धावा, म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे. 18 बॉल मध्ये अर्धा टप्पा बाकी आहे. 31 बनवायचे आहेत. 12 बॉल 31. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 15 धावा तरी बनवाव्याच लागतील. या इथून पुढच्या ओव्हरमध्ये क्रिजच्या खोलीचा गौरवने चांगला वापर केलाय आणि टायमिंग प्रॉपर केलं. बॉल पाठवलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. 31 ची गरज आहे. येणारे बॉल 12. आपलं भविष्य मित्रांनो आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही, त्यामुळे इथेही मेहनत करावी लागेल. येणारे बॉल आहेत 12 बनवायच्या. 31. बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. गौरव पोळ ओव्हर नंबर 4. गौरव पोळ गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. एका बाजूला डावकुरे आताचे फलंदाज आहेत. दोन्ही खेळाडू लेफ्ट हँडेड आहेत. मैदानाच्या आतमध्ये मॅच बनेल, बनवावी लागेल. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. 11 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. मैं बस में कंडक्टर था रजनीकांत.
मी 10वी मध्ये फेल झालो सचिन तेंडुलकर. या गोष्टी हेच सांगतात ना की आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. आणि याही मॅच मध्ये तुम्हाला ही मॅच बनवावी लागेल. अपयश येतं परंतु तुम्हाला ही मॅच बनवावी लागेल. जिंदगी बनाने के लिए जैसे आप लड़ते हो ना, वैसा ये मैच बनाने के लिए भी आपको लड़ना होगा. जिंदगी हो नहीं. बॉलर तैयार. ऑन साइडला खेळलेला बॉल, खेळाडू बॅकअपला आहेत. एकच सिंगल धाव प्राप्त होते. आता 8 बॉल 25 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 8 बॉल 25चा थरार. रंगलेली एक रोमांचक मॅच. आज हिरो बनण्याची संधी चालून आली आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो असतो तो विजेता. आणि या मॅच मध्ये जर विजेता बनायचंय तर या संधीचं सोनं आज करावं लागेल. 8 बॉल 25 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. मॅच ऑन. फटका खेळलाय मिड विकेटला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा षटकार आलाय. गौरव गवळी यांच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय. गुडघा खाली टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती के धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि गुडघा खाली टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला. 7 बॉल 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोके आता चुकतायत. हृदयाची धडधड 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 वाढू लागलेली आहे. 7 बॉल 9 महत्वपूर्ण बॉल. समोर खेळलाय, एक सिंगल घेऊन गौरव गवळी स्ट्राइक आपल्याकडे ठेवणार का? तर हो. येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 18. मित्रांनो कुठेही जाऊ नका, सामना संपलेला नाहीये. पाहत राहा, ऐकत राहा. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. गौरवचा जो फटका होता, गुडघा टेकून काय फटका खेळला होता. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. आणि बॉल पास सीमारेषा पलीकडे पाठवला. याच षटकाराने या मॅच मध्ये रोमांचकता वाढवलेली आहे. 6 बॉल 18. एका बाजूला गौरव गवळी स्ट्राइक वरती आहे, तर बॉलिंग अटॅक मध्ये आता धोम पुनर्वसन या टीम कडून कुणाला बोलवलं जाईल? आयकॉन विरुद्ध आयकॉन अशा प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. सुशांत शिंदे दाद्या गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 18चा थरार मैदानाच्या आतमध्ये आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ ही स्वतःला बदलता आली पाहिजे. गौरव गवळी सुशांत शिंदे यांच्यातलं बॅटल. धोम पुनर्वसन विरुद्ध सुरूर. पहिलाच बॉल सहजतेने टोलवलाय आणि बॉल पाठवलाय, डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या पलीकडे. समीकरण आता बिघडतंय. येणारे 5 बॉल 12 ची गरज. गौरव गवळी झुंज देतोय, मैदानाच्या आतमध्ये लढतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. काय खेळ केलाय आज संकट मोचक सुरूरचा. गौरव गवळी धावून आलाय संघाच्या अडचणीच्या काळामध्ये. असं म्हणतात ना, कद बडा ना पद बडा. अरे मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. गौरव गवळीने तेच काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 5 बॉल 12. सोडून दिलेला बॉल आहे. पंचांनी सांगितलेलं वाईड आहे. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर. एका बाजूला सुशांत शिंदे हर हुन्नरी ऑलराऊंडर, तर एका बाजूला डावकुरे आताच एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहे गौरव गवळी. 5 बॉल 11 ची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. हाई बॉल निघाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गौरव गवळीची झुंज समाप्त होते. मित्रांनो, गौरव गवळीचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या. काय खेळ केला खेळाडूने अंडर प्रेशर. कोई बिखर जाता है लेकिन गौरव गवळी निखर गया. 7 बॉल 26 चा खेळ केला.
4 षटकार त्यांनी या डावामध्ये ठोकलेले आहेत. सामना संपलेला नाहीये. येणारे बॉल 4, धावा बनवायच्या आहेत 11. गौरव गवळी आणि पुन्हा एकदा तोच फटका खेळला, परंतु यावेळेला खेळाडू तिकडे तैनात केला होता डीप स्क्वेअर लेगला आणि पहा त्यांच्या हातामध्ये झेल विसवला. मॅच पकडली आणि कॅचही पकडली असं म्हणलं काय हरकत नाही, परंतु सामना संपलेला नाहीये. येणाऱ्या फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. आता 4 बॉल बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये संदीप आलेले आहेत. 4 बॉल 11. रंगलाय सामना पसरणीच्या या क्रीडांगणामध्ये. अनुश्री चषकामध्ये धोम पुनर्वसन विरुद्ध सुरूर. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा सुशांत शिंदे गोलंदाजी मार्गवर तयार होतील. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. संदीप तयार. सामना खेचून आणतील का हेच पाहावं लागेल. सोडून दिलेला बॉल आहे. पंचाने सांगितलं की वाईड आहे. 10 धावांची गरज. येणारे बॉल 4. 4 बॉल 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो. आणि तो प्रयत्न आज मोठा करावा लागेल. ओ एक पाय पुढे काढला. हाय वाईट बॉल आहे. 9ची गरज. येणारे बॉल 4. सामना बनतोय. सुशांत शिंदे यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. 4 बॉल 9ची गरज आहे. एका बाजूला संदीप यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल 9 धावांचा थरार अजूनही या सामन्यामध्ये बाकी आहे. पाठीराखे व्याकुळ झाले असतील विजयासाठी. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटची कडा, परंतु इथे कॅच होऊ शकली नाही. 3 बॉल 9 धावांची गरज. 3 बॉल 9 धावांचा थरार या मॅच मध्ये बाकी आहे. तू थोड़ा सा सबर कर ले, इंतहा भी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळ स्वतःला आणावी लागेल. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. बॉल गॅप शोधेल का? बॉलची मारीचा पार येतोय तो या बॉल वरती चौकार बनवायचा आहे. 2 बॉल मध्ये धावा 5. मॅच ऑन आहे. मॅच हेलकावे देते. कधी धोम पुनर्वसनला तर कधी सुरूरला. या बॉल वरती पहा. लोअर फुलटॉस खोलवर टप्प्याचा बॉल. काय फटका खेळलाय. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि तो आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावी लागते. 2 बॉल 5चा थरार. एका बाजूला संदीप, एका बाजूला सुशांत शिंदे. 2 बॉल 5चा थरार आणि इथे बॉल स्टँडचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. 1 बॉल 5ची गरज. एक बॉल 5 धावांची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या धावा कित्येक वेळा झालेल्या आहेत. कित्येक वेळा बचाव झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचा योगायोग कित्येक वेळा आलेला आहे. 1 बॉल 5ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 1 बॉल 5ची गरज मैदानाच्या आतमध्ये. अजय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. घायल तो यहाँ परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत. या अडचणीतून जो मार्ग काढेल